आणि त्यांच्याकडे कोण बघायचं? आता माझ्या औषधात त्याचं लगीन झालं बसणार नाही एकदा तरी बाहेर गेले का? अगं बरं काय नाही सांगा तुम्ही ना बाहेर गेले का? ते काय बी नाही ना जाणार म्हणजे जाणार पण कामाचंच म्हणताय ना सांगा की तुमच्या लाडक्या लेकाला खादीला कारण हुईला बरं झाली की नुसतं जा बाई जा आत्या कासे गावात तर मला एक चप्पल घेऊ बघा ती चप्पल सारखी तुटत्या घ्यायची चप्पल घ्यायची दागिनं घ्यायचं लुगडं घ्यायचं समज घ्यायचं तुला तर तिच्या कामाला चाललोय ती काम तर करू तुला बरं चप्पलच बाकी बघू परत तुला लागेल तेवढाच माझा उगाच्या सदाच्या दुकानात मी दिलेली पुस्तकं पहिली घे मग तुला बाजार जीएसटी कुठून आल्या बघ अरे मास्तर शांत आहे तू काय होय अरे तिला येरवाडी कासेगावला धाडतोय आणि तू कुठं निघाला आता मी चालू सहला तेवढ्यात जाऊन येते उभे घरी आहे ना शांताई येते त्या अगं लय गुणाची पोर आहे बघ ती नव एवढ्या येरवाडी साडला अगं सागर अकराची असते तर समजा गावची पोरं बळा तर जागा उशीर होतोय आपल्या तर गेल्यावर बाकीची बी काम आहे धावणावर आहे साफसफाई आहे एवढं समजा करतोय या गावची पोरं सुधारावी शिकावी म्हणून बिनी शिकतात बाबा हिटलरला पण सोडून द्यायचं बघ ऐका आता गावाची पोरं गोळा करायला तुझा विठ्ठल येणार आहे बोल हे नवलं तुम्ही कुठं चालला यार वाई अरे तुला तर ठाव आहे रुपीला दिस गेली ती तिच्यावर सारखंच काय सुचते ती तिला कासेगावच्या सरकारी दवाखान्यात दाखवून आणली बेस केलंस सकाळ सकाळ आलीस अगं आपल्या गावाला मुंबईमध्ये एकच एसटी आहे ती एक गाव चुकली ती दुसरी एसटीच नाही म्हणून तर या सरपंचाला किती आज सांगती पण त्याला ते समजा विरोधातच वाटतंय ओ मास्तर लोकांच्या राशीचं दुकान उघडणार हाय का नाही आमच्याच्या होय उघडी बरं का बाप्या आज सारख्या मीटिंग आहे चेअरमन साहेबाला आपण समजतच बोलायचं आमचा असा विषय आहे आणि तुम्हाला म्हणजे करायचं आहे कसं होय होय हा थांब तेवढं तुमच्या नावानं बरं आहे ना बाप्या चेअरमन जर आहे तर मग आपलं बी ठरलं आपण बी तसंच करायचं काय होय होय चल आम्ही सांग जा कुठून चालली आली कासेगावला रुपीला दवाखान्यात दाखवून आणली नमस्कार सरपंच नमस्कार शांत येऊ का मी तेवढं वगडीच्या रस्त्यात झाला असतं म्हणजे वस्तीवरती पोरं आले असते साला मास्तर तुम्हाला कितींदा सांगितले तुम्ही साडेकडे द्या आमच्या रस्त्यात बघतो की आम्ही काय शांत येतो होय फुले का म्हणतात करेस लोकांच्या अजून कुठं आलाय खांच्या चरत ए बापे विचार एवढा उशीर का करतोय मला बघ तुझा ऐकतोय का नाही तर मॅच बस पाहिजे अहो सरपंच तुम्ही कशाला असल्या बारक्या गोष्टींच्याकडे लक्ष देताय सा मी सांगतोय त्याला साक्षी नव्हे होय होय सांगतो चल राईट हा आमच्या घरला तेवढा विरोध आहे राष्ट्रीय येणार आहे दिसते होय होय सांगतो चल सांगतो चल चल हा. चल होय होय सांगतो बघितलं शांत त्या सरपंचाला मी जे मी सांगितले त्याच्या विरोधातच वाटतंय आता मला सांग शांत त्या पालीचा रस्ता झाला असता तर शंकराबाच्या वस्तीवरची पोरं आली असती का नाही शाळेला नाही पण तिथं तुमची एसटी कुठवर आल्या बघ मला ते कळतं. अगं रुपे आपल्याला व्हायला कुठं खपला बघ की दुगीसनी बी एसटी जागा बघून दे हा आणि तुझा बाजार संपला की चाटतीशी मागं फिर हा ओ कंडक्टर साहेब
शारदे ए शारदे अगं झालं का नाही पोरीचं आवरा लवकर धारा सगळ्याला ए भगवाना भगवा पोरीचं झालं का काय आली का चला 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 साळकडे ए सुनंदे अजून शिंपडच काढते का पोराला कधी होईल लवकर साळकडे हा आलीच का खेळत बसत्या सारखं जाऊन दे येऊ का मी
म्हातारी मरून एक वरिष्ठ तरी झाला का दोघं एकमेकांची डोकी फोडायला लागायचा अहो मास्तर झाला वाटतं तिला काय माहिती तुला नाही काय करावं लावलाय रे माझी समधी कामं खोळंबल्यात बोला झटकन ओ सरपंच मागच्या वक्ताला तुम्ही ह्या दोन सत्या भावाच्या वाटण्या करून दिल्या हा मग आणि आता बघा त्यांनी यांच्या बिजाड्या राजूत फुटबॉल आमच्या हातून सरकवलंय काय रे बापे सौदा वाटणी घेते ना होय. आता काय अंगाच्या ते वय होय ह्यांच्या अंगात आलंय आता पुन्हा त्यांना सांगायच मी माझं बिचार फुटबॉल ह्यांच्या हाती आलं नाही म्हणून आहा ते काही चालणार नाही त्यांचं घरदार आपल्या सरपंचाच्या मागणं पळतं म्हणून सरपंच पण ह्यांच्याच बाजूने कॉल देतील की ते काय नाही आता दुसऱ्या कोणीतरी वाटण्या करा आणि मग सांगा फुटबॉल जागा कुणाची आहे ती. हो ना चल वाचतर वा तुम्ही पुढं आणि सांगा फुटबॉल जागा कुणाची आहे ती. लगा फुटबॉल झालं. अरे मास्तर माणसाला बसायची एवढी जागा दिली ना माणसानं तेवढ्याच जागेत बसव मास्तर लहान शाळेच्या पोरांपाशी गावात पुढाकार करायला आहे की काय बी नाही मला सरपंच कराय तुमची बी मत होतीच ना हो. काय अण्णा या इकडे पुढे आणि सांगा समजाच नाही आमचं न्याय निवाडा बरोबर ऐकलं सांगा अहो सरपंच आता मी काय सांगू म्हणते ना अण्णा बोला तुम्ही अरे पोरण रोज उठल्यावर एकमेकांची तोंड बघणार आहे ना अरे मग कशाला म्हटलंय आपलं समजा गाव कसं गुन्ह्या गोविंदात नांदतं आपल्या गावात कुणाचं बी भांडण कंटा होत नाही आणि तुमची म्हातारी मेल्यापासून तुम्ही रोज भांडताय होय अरे त्या म्हातारीला काय वाटत असेल सांगा बरं अरे ह्या फुटबॉल जागेसाठी नका एकमेकांचे मुर्द पाडू अरे बाप्या तुझं भिताड फुटबॉल सरला असेल तर त्या जांभळीच्या मळ्यात फुटबॉल जमीन घे की सरकून नका रे असं भांडत बसून काय तू बी जरा सांग येस तुमची म्हातारी समजा गावाला सांगायची माझा लवण भानू म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी आहे दोघं एकमेकांसोबत कधी भांडायची नाही दोघं एकमेकांनी लय जीव लावते ते लय काय काय सांगायचे आणि तुम्ही असं होता पण बरोबर तुमची लग्न झाली आणि तुम्हाला काय होतं साठवली कुणास ठाऊक बघा होतं भांडताय हे बघा त्या जांभळीच्या मळ्यात फुटबॉल जमीन ते सरकून अहो प्राण ना सांगतोय ना मग काय रे भान्या त्या जांभळीच्या मळ्यात फुटबॉल जमीन सरकून देतो म्हणते बस का आता अहो पण तू ग का जा आपल्या सकाळचा उद्योग जा बघावं त्या भांडताय अरे पोरा तुम्हाला कितींदा सांगायचं भांडू नका तिने पारी भांडत बसताय आणि काय रे पोरा तुम्ही दोघं बी ह्या बायकांचं ऐकून भांडताय होय अरे तुम्हाला काय आपला आहेत का नाही अण्णा मी बी असली हीच सांगतो ह्यासनी 25 एकर लहान आहे इथं फुटबॉल जागेवर बांधत बसले होय हा तुमच्या पहिला काका गाव टाक का मिटला तुमच्या इथे चला बांधून द्या बांधून चल तू बी हे बांध जाऊ हो सरपंच अहो तुम्ही समजायचा प्रश्न मिटवतात तसंच आपल्या गावचा बी प्रश्न मिटवा हे बापे अरे यार तरी हे आता कसं बसा हे बांध तुम्हाला बस हे आता बसा यो आज मला म्हणते सरपंच तुम्ही ह्या गावाचे प्रश्न पण मिटवा की अण्णा आपल्या गावाला काय झालं आपल्या गावात समजू सुरळीत चालली समजूसनी पगडवर रानातली हिरी आहेत बैल आहेत म्हशी आहेत घरा कोंबड्या आहेत एवढंच काय ना गावाकडे यो असा वाडा बिवा अण्णा आपलं गाव म्हणजे एकदम सदन गाव आहे बघा अहो सरपंच तुम्ही म्हणताय ते सगळं बंद करायचं आपल्या गावात जन्म घ्यायचा म्हणजे कुठल्या तरी जन्माचं पुण्य पाहिजे एवढं आपल्या गाव सदन आहे आपल्या गावाला जमीन जमलं आहे हिरी आहे ती घोडा बी आहे अहो पण त्यात पाणी पाहिजे का नको सरून 15 दिवस झाल्या ती पण गावावर अजून एक पावसाने ठिपूस बी पडलं नाही पावसात पडला ना तर तुमचा जमीन जमला हिरी असेल काय उपयोग हवं त्या वड्याला आता गांडवाला पाणी आहे हो सरपंच अहो अण्णा मग तिथे मी खरंच आहे की हो होय
पाऊस पाडाय हा? देवाची कीर्ती नारळात पाणी. आणि मी म्हणतो, आणि देवाच्या मनात फक्त काय दुखणं चालत नसतं. तेच म्हणतो या आले देवाजीच्या मना तिथं कुणाचं काही झालं ना देवीच्या मनात असं पावसात पडणार नाही नका नको तिला कारण घातलं पाहिजे तिची इनवणी केली पाहिजे बायक हातपात तुझ्या गावावर जशी काय तुझी कृपा दृष्टी ठेवलीस तशीच इथून पुढे मी ठेव पण हा जर का देवी कोपली तर कुणाचं काय बी खरं नाही हे गप जरा. आणि मग तुम्ही असं काय कसं बसता? देवी म्हणजे आपलं कुलदैवत समधी तुझी मनोभावी पूजा करते. हा ते एकच होत्याची नाही देवीवर श्रद्धा. मग देवी काय लगेच कोपती आहे म्हणजे. अण्णा, हाताची पाच बोट कुठं सारखी असतात का? देवी काय लगेच दुसणार नाही का? सरपंच गावची देवी माझी बी देवी आहे. माझी बी देवीवर श्रद्धा आहे. तसा त्या अंधश्रद्धा नाही. हे, श्रद्धा थंडी घ्या जरा. पाणी अंगावर शिपडायला म्हणजे थंड हुशीला पाहिजे समजा गावाला तुमची श्रद्धा. हा? काहीतरी घे जावा. हा. आता गावची ज्येष्ठ नाही तुम्ही समजायची सांगा. आता पाऊस पडतच नाही तिला कोण काय करेल? तुम्ही एकदा सांगा हसण्याने वाटायचं त्यात तुम्ही ह्या सरपंचाचा दोष आहे का काय? अहो सरपंच तुम्हाला समजाच मी सांगतो मी बाळतो होतो तो आम्ही एकदा असं झालं होतं अहो हे पोलीस समजा गावावर पावसाचं टिपूस पडलं ना एक दिवस हिंदू मात्र गंगात देवी आली आणि तिनं सांगितलं मला पाण्याचा अभिषेक झाला तेव्हा या समजा गावाच्या माणसाने या सगळ्या मावच्या तळ्याच्या पाण्यानं देवीला अभिषेक घातला कुणी कळशीनं कुणी हंड्यानं मोग्यानं तर कुणी रांजणीच्या रांजणी केली रोज समजा गाव देवीला अभिषेक घालायला निघून पडला तेव्हा कुठे देवी शांत झाली आणि पाऊस पडायला लागला समजा मी तसंच करायचं म्हणतोय मी पण त्याला समजा गाव एकवटला पाहिजे अण्णा पाऊस पडत नाही म्हणल्यावर मी म्हणतो तसं काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आपण समधी गावकरी झाडं लावलं. अहो ते माणसाचं वार आहे तिकडे उत्तर आहे. हे तर पाऊस कसा पडत? पावसाचा देवी कोपण्याचा काय बी संबंध? बघितलं का याचंही हमास करतो चढत्या गाडीला गुन्हे कशी लावायची एवढं झाला कळत आपण देवीच्या किलकिलीत राहतो तिची सावलीत आपण वाढतो मस्त मोठी माणसं साध्या ती काय फुलं म्हणून वय आणि देवीला अभिषेक घालायचा मग उशीर कशाला करायचा आज मंगळवार हाय देवीचा द्वार तुमच्या अभिषेक आजच घालतो काय जरा नेटाला बोला गे जावा घरला काय पाणी तुम्ही ह्यात समजी घेऊन घ्या आजच त्या टाक्या मारुतीच्या तळ होतो तिथलं पाणी देवीला अभिषेक ठरलं तर देवीला अभिषेक आजच घालायचा चला उठा उठा समजी चला देवीच्या बोला म्हणजे सांगितलं असते काय अहो मी आता समजायचं सांगितलं होतं की काय सांगितलं होतं की जमा घरी बोलू समजायचं जा होय होय आता बोलू.
देवीला अभिषेक घातलाय. क्रांतिकारकाची काय विचार हाय काय कारण आजच्या बैठकीचं माणसं मला मागच्या दोन्ही शाव बोलायचे. विधानसभेचं इलेक्शन आले. आपल्या गावातलं एक गट्टा मतदान फक्त आमदार साहेबांना झालं पाहिजे. आलं का जाणार आजूबाजूच्या गावात तुमचं पाहुणराव कोण असते तेच तुम्ही सांगून ठेवायचे. मग ते फक्त आमदार साहेबांच्या पाठीला गेली पाहिजे ते का जाणार. आमदार साहेबांची आपल्या गावात चांगली नव्हती. आपण ती जरा जोमाने कामाला हा दुसरा विषय म्हणजे 15 दिवसात आपल्या गावची जत्रा आहे. जत्रा म्हणते की कालवा सुरू होईल. काय म्हणतो 15 दिवस आपल्या गावची जत्रा आली. हा 15 दिवसात आपल्या गावची जत्रा आली. हा तुमच्या समजेच्या संबंध आपण यात्रा कमी करू. कसं तुमच्या पूजेचा मान कुणाचा तुमच्या पालखीचा मान कुणाचा ही सुंदर आता ठरवायला नको. आता तमाशा मी बघायला लागेल. मास्तर कुठे दिसणार गेल्या दिवसात पोरांची कसली तरी परीक्षा आहे म्हणतो. पोरांचा अभ्यास घेत बसला असं अडकटीच घातला आता कसं करायचं म्हणजे अहो सरपंच आपल्या गावात काय 2-4 पार्टी आहेत होय. ग्रामपंचायतीत शासन नसायची त्यांचीच करायची यात्रा कमिटी. आणि पूजेचा मान म्हणशील ना तर सरपंच म्हणून पूजेचा मान तुम्हाला जातोया काय रे. आणि देवीच्या पालखीचा मान गेल्या वरीस तिकडच्या आल्या दिला औंधाच्या वरीस इकडच्या आल्या देऊ. काय म्हणते काय कळतं नव्हतं. तसंच करूया. आम्ही काही राहायला आलोय. चंद्रावरच वैर ना तुम्ही तर निगडी घरी गेल्या मी काय म्हणतोय आपण त्या बोरगाव पूर्वी आलो लय जोरात नसते बघा माहिती. गावची जत्रा म्हणलं की तमाशा शिवाय काय सुचत नाही. अन्न बी चांगला बघा बघ अरे मी काय म्हणतोय आपण या अन्नाला नाचूया. अरे शिकायच्या शिका तुझ्या गावाला म्हाताऱ्या माणसावर कसं बोलायचं ह्याची जरा बी सुट नाही. होया कशी असताय तू म्हणतेस ते खरं आहे बरं का. अण्णा तुम्ही नाचू नका तुम्ही अरे हे मुलगा बैठक संपली असेल तर जा आपल्या घरला मला मी जाऊ दे आता. काय करावं लावलंय रे. हा जत्रेला अजून टाइम आहे तेव्हा तुम्ही जत्रावाणी करायला लागला. गावान तुम्ही बी बाकी बघत बांधत बसलाय. तू मास्तर इथं नाही तुम्ही जागा म्हणून काढताय का काहीतरी सांगूनच जायचंय जावं त्याच्या कामाला नाटक लावा म्हणून. पोरं अजून तरी नाही नसती बी वाटते की एका दिवस बघावं लागलं कीर्तनाचं काय हे तुमचं रोजचं का वर्षात एखादा तमाशा ठेवल्या
गाव काही लगेच बाद होती वय मस्त जिथं आहे ते आणणार जाऊ ए बापे पाच पर घेतोय जोडीला बघ तमाशा तू हा त्यानं सांगितल्याप्रमाणे यात्रा कमिटीचं बघा बापे तमाशा तू बघ आणि हा न्याय सांगितल्याप्रमाणे एक गट्टा मतदान आमदार साहेबांना झालं पाहिजे आलं की जाणार आलं का जाणार हा जावा यावं असलं तर झोपा जा बापे रात्री ए उठा जावं घातला काय नाही की तुम्ही पैसे आता तू पुढारी यायचा म्हणजे तीच मावळायचा नाहीतर काय पुढे तिकडे जाऊन पाहतो यार नव्हे मला आधी विचारायची यार पोरा पुन्हा काही माहित नाही तिथेच काय देत असणार ना तसं असलं तर सांगा म्हणजे कसं इकडं जमीन तुम्हाला करा पाहिजे ना हो आणि तुम्ही आपलं जावं पुण्याला गोवान बोल लवकर आम्हाला कासेगावला जायचं देवीचं मला रात्री सपन पडलं देवी रात्री सपनात आली आणि काय म्हणते लगेच करा आणि तिथे यावं थांबा काय काळजी करू नका सपान पडलंय ना त्याला काय या वयाला सहज राहते हा पण मंदिरात बसलो तुम्ही देवीची पूजा करताय हा देवी सपन येणारच म्हणते नव्हता मनी बसी सपनी दिसेल एवढं बाकीचे जमते बरं काय काळजी करू नका
समजा गाव आहे तर तुमचं प्रगतीला व्हायचा तुमचं वय झाले म्हणून जाऊ का मी आम्हाला कासेगावला जायचं लय उठून जाणार अहो सरपंच अहो पण देवीचं म्हणणं काय त्याचं ऐकून घ्या जायचं लय उठून जाणार अहो सरपंच देवीचं म्हणणं काय त्याचं समज ऐकून घ्या आम्हाला काय साहित्य बोला काय आहे देवीचं म्हणणं अहो, देवीचं म्हणणं आहे तिच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे एवढं नव्हतं आमदारची जत्रा झाली दाखव मंदिर बांधू हा आणि घरची शेपाशी वगैरे मी काढतो अरे दवा पोय दवा रान्ना मंदिरात बांधायचं नव्हतं बांधून टाकू ए बांधा नव्हता जाऊ का निघायचं अहो सरपंच देवीचं म्हणणं काय त्याचं समज ऐकून घ्या अहो देवीचं म्हणणं आहे तिच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे तो बी औंधच्या जत्रेच्या आधी म्हणजे अमावस्येचा दिस मावळायला काम सुरू करायचं आणि दिस उगवायला काम पुरं करायचं अहो एका रात्रीत मंदिर बांधायचं आपण सगळं का काय या घरात मंदिर बांधायचं म्हणताय कसं केली अहो सरपंच अहो मी देवीची आण घेऊन सांगतो माझ्या स्वप्नात खरंच देवी आहे ती. नाही शक्यच नाही ओ सरपंच त्या अण्णा तोडून नाही म्हणू नका अहो मागच्या वक्ताला माझ्या हाल्याचं नाव ते कोंबडा द्यायला वाईट उशीर काय झाला माझं हाल नुसतं कांद्याने गणगण होतं बघा आणि या अण्णा काय साधा सुद्धा माणूस आहे अहो तो तर देवीचं बघत आहे देवीचं खूप लय वाईट आहे बघा अहो त्याला तोडून नाही म्हणू नका ए बाबा मंदिर बांधायचं म्हणते दिव्या करा तिथोय कसं काय आता विचार करा पुन्हा पदार्थीन आठवड्यावर आलाय तेव्हा आमचं उद्या परवात असतो मंदिर बांधायचं कसं शक्य शांत आता मंदिर बांधायचं म्हणजे काय साधं काम आहे तशी ती लाकडं आली मुरुम आली दगड आली कौल आली ही समजा जमा करायला लागते आणि ह्याची जुळणी काय एक दोन दिवसात होती हवाय अरे पोरा जमीवलं की समजा जमतंय बघ तुम्ही नुसतं वय म्हणा सरपंच मंदिरच बांधत असलं तर माझ्या वयात आंब्याची सावळ काढायची त्याचा आपण वास काढू पण मंदिर बांधू फक्त होय म्हणा मी आम्ही मंदिराला कौल दिली आणि आम्ही आमच्या शेळपासून करून देतो बघा होय वाटत्या आपल्या घरापासून दगड आहेत की देऊ की आपण होय होय आम्ही बी ते दगड देतो राहिलेली बाकी समजी पण काय ना काहीतरी देतील मंदिर बांधण्यापर्यंत आपण गावामध्ये दवाखाना बांधतो वाटणार पोरांच्यासाठी तालुका येतो नाहीच काय झालं तर माझ्या सारोवर कवलं तरी टाकू तर काय ना काहीतरी समजवण्याची काम करू ए समाजसेवक आज तुला कितीदा सांगायचं गावच्या बांधीत पुढे नका म्हणून गावचं नाव कमी ठेवा गावाला दिली ना आमच्या जबाबदारी पण अशी आमच्याकरता बाळांच्यापेक्षा चार पुस्तक वाचले पण कोणाला शान होत नाही अरे माझा ऐक तर तुझा पगार किती तू बोलतो किती अण्णा सांगायच मी आधी मंदिर मग गाव काय राहिलं तर तिची साथ आणि गावचं म्हणणं पटत नसेल तर गावच्या बैठकीत थांबायचं नाही बघा काय करू खरं तर मग आपण मंदिरात बांधायचं आणि गरज बी चालवायचा तो बी एका रात्रीतच देवीच्या नावानं अरे
इधर बाप
काय चोर हो चाचा हो पैलवान वासा नाही मदत करा हा अरे भाड्या तू आलेला कसं वर टाकलं तुझा म्हणलेला द्या हा अरे परिस्थिती केला का सावकाश आईला अण्णा आल्या का सोडून तू यो मला काय तुम्ही जा म्हणजे ती पास लिख काय हा आल्या परिस्थिती केला का आल्या परिस्थिती आल्या माझं म्हणून त्याला काही विरोध आहे का सांग बरं? अरे बाबा, देवीसाठी करायचं नाही. पण बोल की काय झालं? काय झालं? काय झालं? अरे बोल की ना, बोल ना. अरे पोरं बोल की ना. अरे लेकरं. अरे बघ की ना माझ्याकडं. अरे आल्या. अरे बघ की ना. आल्या. देवीच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. ती दुर्गवला देवळाचं ते झालं. देवीचं मंदिर पुढे नाही झालं. देवी झोपल्या. मला लय आवडते या. हो अण्णा हे बसा काय नाही होत. अरे देवीच्या काठीचा आवाज तुम्हाला नाही ऐकू याचा पण मला ऐकू येतो या. हो अण्णा अहो इथं काय झालंय तुमचं काय झालंय हो. अरे ते सुखवय तुझं कुबाड वराटते या. तुमच्या सामन्याचे कान काय फुटले का काय. हो अण्णा तुमची जबाबदारी नाही. जावा बरं झोपा जावा. अरे तर माझी देवी झोपलेली नाही. तिथून माझ्या देवीची झोप उडाल्या आणि तुला माझ्या झोपेचं पडलंय पाहिजे. हो अण्णा जावा बरं. नाही देणार. मंदिर बांधायला तुम्ही देवीला बाहेर काढल्या. तिला तिच्या जागेवर बसवा नाहीतरी देवी तुम्हाला गावाबाहेर काढून बघा. हो अण्णा जावा मग तुला नाही देणार.
रुपीच्या सुनेच्या पोटात असलेल्या बाळाकडे बघून जर म्हणायचं, कुणाकडे बघून जर म्हणायचं, सांगतायचं तर सोडाच. या रुपीनं कुणाकडे बघून जगायचं. आपला आल्या एवढा अर्धा होता तरी बी या लेकराने कधी तक्रार केली ना, कुरकुर केली ना. आणि आता तर ती तज्ञपणातच कुकूप नसून बसल्या. सांगा त्यांना काय आणि कसा आधार त्यासाठी. गावात आधीच बिन नवऱ्याची मुलं आहोत. तिचा नवरा मिळता त्यावेळी तिच्या सख्या आईबाने सांगितलं तिकडे हिरी जीव दे, परत बाहेर यायचं नाही. पण आपल्या गावानं मुलीला मुलासारखी सांभाळली. कोणी बी तिच्याकडे वाकड्या म्हणून नाही बघितलं का तिला काही कुणी कमी पडू दिली. कुणी म्हणीसारखं सांभाळलं तर कुणी लेकरासारखं. या तज्ञ मुलींच्या बी संसाराच्या अपेक्षा असतात. म्हणून परतच जोडीदार कमावलं की आयुष्य हरल्यासारखं वाटतं. सांगा त्यांना मुलींचं दुःख मोठं आहे, तुमचं दुःख मोठं आहे. आणि तुम्ही मंदिर पुढे झालं नाही म्हणून त्यांच्या समोरच भांडत बसलायचा. पहिल्या टप्प्यातला समजा चांगल्या जमिनी घेतली आणि आपल्याला लावलं तानाला. हे धरण कसं होत आहे की मी आम्ही बघतोच. तशी एक वा आपण तालुक्याला जाऊ, आपण त्या आमदाराला त्याचा दाब विचारू, आपण सरकारच्या विरोधात निदर्शन करू. याच्यातून सरकारला जामीन करून याच्यातून काय मार्ग निघतील का तो बघायचा.
त्या बेतून का सांग गावान दरणग्रस्त काय लावलंय आपण समजा दरणीतले राहिलो आणि आम्ही कुणाला उराशी बांधून त्या वाऱ्या सोडून जाणार आहे शांत आम्ही कुणाचा कसला बी जागा वाया नाही जाऊ देणार कुणाच्या किती बी जमिनी जाऊ दे खानाला चलन खानाला पण मिळणारच आहे आमदार साहेबांकडे त्याचा सबूतच घेतलाय आम्ही तुला खोटं वाटतं सांगतो आणि ह्याला विचार की बाप्याला लोक व्यवस्थित ऐकाय ए काय बाप्या तो सांगितलं नाही काय रुपये आता आमदार साहेबांकडे जाऊन आलो करायचं बिघडलं समजा आमदारांनी सांगितले नाही आपल्या गावच्या कामासाठी हाल्याची जीव केला आपल्या हाल्या गावासाठी शहीद झालाय आणि शहीदाची बायको म्हणून तुला सरकारी नोकरी घेतो म्हणलं ती फक्त स्त्रीला नाही बरं का गावात कधी सरकारी नोकरी मिळणार आहे तर रस्ता आहे म्हणून चांगलं लोक आहे तर रस्ता आहे आमचा जीव गेला का मास्तर विकासाच्या कामाला तुम्ही जीव गेला कसं म्हणताय म्हणजे धरण काही कळत नाही आणि मला काही चुकत नाही नाही कसं लागेल मला पहिल्या टप्प्यात आम्हाला गासगावला भेटलं का नाही मग दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला किती भेटतील घेऊ सरपंच म्हणून सांगून झालं तुमचं काशीगावला येणं जाणं वाढलेलं हे काम केलंय तुम्ही आता समजली जमिनी भेटणार मी म्हणतोय नव्हता आणि आता ना बायका बघत आपल्याला सांगतो आजूबाजूची 5 मंजिल गाव उठल्या त्यांनी कोणाला विचारायचं त्यांनी तर घरदार गाव सोडून स्थलांतर बी केलं आपल्याला एक दिवसातच गाव सोडायला होय आपल्याला मी 1-2 दिवसात गाव सोडायला आम्हाला सांगायला खूप झाला इथे बरं या गोष्टी काढून असा काय उपयोग आहे का मोठा घराला जावा गाव सोडायचं तयारीला लागा जावा गोट्यातलं वासरू मेलं तरी 4-5 दिवस उपाशी राहणारी अवलाद आहे ना आमची आता ही करणार ही देव बसकी ही शब्द सोडून परक्या मुलक्यात कसं जाऊन राहायचं काय समजत ती जमिनी भेटणार मी म्हणते नव्हता आपण सरकारला जा विचारू आपण गपणार आहे हो मास्तर गप्पा राखा म्हणजे काय समजा मी एक गोष्ट ध्यानात घ्या जर धरण होणार मंत्रिमंडळाचा ठराव आहे धरणापैकी किती एकर जमीन पाण्याखाली येणार आहे निम महाराष्ट्र बागायत होणार आहे विरोधी पक्षाने बिलाला संमती दिली पण आपण सरकारला असं वारं आपण जमीन समाजात जमीन घ्यायची आणि गरती सरकारी नोकरी बी घ्यायची आपल्या गावात एक नाही राहायचं काशीगावला जमीन भेटेल कापूस जमीन तर भेटते काय मी तर मग तुझ्यांना पहिल्या टप्प्यात जमिनी भेटले त्यांनी त्या आधी ताब्यात घेतली आणि ज्यांना नाही त्यांनी सरकारचं मागं लाग मी काय तुमच्या संग बघू जमिनी कशी भेटत नाही आपल्या गावात एक नाही राहत समजांची ताकद एक दुःखाची टाइम लागतो एकाच काय काहीच करू नका कुठं घरला जाऊन गावाकडे टाइम लागतो आलं की
बाई मी धराळ बांधते माझं मरण काढते बाई मी धराळ बांधते बाई मी धराळ बांधते माझं मरण बाई मी धराळ बांधते